तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या लोकांना कदाचित कॅन्सर होणार आहे आणि हे तुम्हाला माहीतही नाही. कारण का तर ते पाणी पितात कृष्णा नदीचं. 17 जून 2026 कराड जवळील कवठे गाव कृष्णा नदीचे पाणी अचानक हिरवेगार झाले. हे ऐकताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धावत आले, पण तोपर्यंत किती जणांनी हे पाणी पिलं होतं हे कोणालाच माहित नाही. हे का झालं? कारण आपण वर्षानुवर्षे एका गोष्टीकडे डोळे झाक केली. कृष्णा नदीचा बीओडी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड हा 3 mg पर लिटर पेक्षा जास्त असायला नको, पण सांगलीत तो 14 mg पर लिटर पर्यंत पोहोचला होता. साखर कारखान्यातील सांडपाणी, शेतातल्या रासायनिक खतांचं पाणी, गावातील अनट्रीटेड सिवेज हे थेट जातंय कुठे तर कृष्णा नदीत. हा हिरवा रंग का आला? कारण अल्गी ब्लूम झाली. इतकी न्यूट्रिएंट पोल्युशन झाली की अल्गी वेड्यासारखी वाढू लागली व नदी हिरवी गार पडली. आता ऐका की हे पाणी पिल्यावर काय होतं. अल्गीच्या टॉक्सिन्स मुळे लिव्हर डॅमेज होतात. कंटॅमिनेटेड रिव्हर वॉटरमुळे दरवर्षी लाखो लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीजेस होतात. 2019च्या रिपोर्ट्स नुसार याच कृष्णा नदीत टॉक्सिक केमिकल्स मुळे हजारो मासे मेले होते. एक 5 वर्षाची मगर त्या माशांना खाऊन मेली होती आणि आपली मुलं आपल्या घरातले तेच पाणी पितात. हे पहिल्यांदाच घडतंय असं वाटतंय का तुम्हाला? तर नाही. जुलै 2019ला याच नदीत मासे मेले होते. एमपीसीबीने रिपोर्ट दिला, ऍक्शन प्लॅन देखील आला, पण बदल शून्य. सीपीसीबीने 2025च्या नॅशनल रिपोर्ट मध्ये महाराष्ट्राला देशातल्या सर्वात जास्त प्रदूषित नद्यांचं राज्य मानलंय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येकाला दिसलं पाहिजे की नदी वाचवायला सरकार येणार नाही तर आपणच यायला हवंय. जय हिंद, जय भारत.